पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ गुटखा याबाबत विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याबाबत दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने दिनांक 17 मे 2023 रोजी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे हे स्टाफसह वाकड सांगवी भागात पेट्रोलिंग करून पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये YCM हॉस्पिटल समोर फाउंटन चायनीज जवळ आले असता फाउंटन चायनीज समोर एक इसम त्याच्या हातामध्ये एक सफेद रंगाची पिशवी घेऊन कावऱ्या बावऱ्या नजरेने इकडे तिकडे पाहत संशयितरित्या थांबलेला दिसला। त्यावेळी या इसमाने सरकारी वाहन पाहून तो घाबरून गडबडीत त्याच्या ताब्यातील पिशवीसह पळून जाऊ लागल्याने त्याचा संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे यांनी स्टाफसह त्याचा पाठलाग करून थोड्याच अंतरावर इसम रवी चंद्रकांत थापा वय वर्ष 32 राहणार सर्वे नंबर 103 नेहरू नगर एटलॉस कंपनी जवळ पिंपरी पुणे या ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यात असलेल्या सफेद रंगाच्या पिशवीमध्ये काय आहे तसेच सरकारी गाडी पाहून गडबडीत का पळून जात होता असे विचारले असता त्याने त्याच्या ताब्यात असलेल्या पिशवीमध्ये गांजा अंमली पदार्थ व मेफेंटरमाइन इंजेक्शन असल्याचे सांगितले। त्यामुळे अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून औषध निरीक्षक यांना बोलावून त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात असलेल्या पिशवीमध्ये 16,050 रुपये किमतीचा 642 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ 25,460 रुपये किमतीच्या मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शन IP इंजेक्शनाच्या 95 पॅकबंद बाटल्या व रोख 2,000 रुपये असा एकूण 43,510 रुपये किमतीचा माल मिळून आल्याने तो जप्त करून त्याच्या विरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्याचा पुढील तपास पिंपरी पोलीस स्टेशन हे करत आहेत। याच बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी भानुदास हिब्राळे यांनी, पाहुयात।